तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण मनोज जोशी आणि गोपीनाथ मुंडे सुद्धा हे गेले होते फॉरेनला, म्हणजे सगळे पक्षाचे मुख्यमंत्री गेले होते फॉरेनला. कशा आहेत परकीय भांडवलाला, ज्यांनी परकीय भांडवलाला आणि उदार अर्थव्यवस्थेला विरोध केला होता ते सगळे परकीय भांडवल आणण्यासाठी तिकडे रांगा लावून जात होते, मुख्यतः अमेरिकेत. तर मग तशी ह्या सगळ्यांनी एनरॉनच्या विरोधी, एनरॉन आठवते का, एनरॉनच्या विरोधी आग लोक उसळला होता देशात. एनरॉन म्हणजे काय चाललंय, परत ईस्ट इंडिया कंपनी आली, देशाचं वाटोळ होणार, एनरॉनमुळे विदेशी भाव वाढणार. त्यावेळेला एक स्वदेशी जागरण मंच नावाची संस्था होती, अजूनही आहे ती. त्या स्वदेशी जागरण मंचनी सगळीकडे मुंबईमध्ये सभा, इव्हेंट्स मध्ये सगळीकडे स्वदेशी जागरण मंच, की आता काय तर हे मनमोहन सिंग म्हणजे केंद्र सरकारच्या दरम्यान वाटोळा लावणार, स्वदेशीची कल्पना नाहीशी होणार, कीर्तनचा अपमान, महात्मा गांधींचा अपमान, स्वदेशीची संकल्पना लयाला जाणार, अशा गप्पा मारायचे. 98 साली वाजपेयीचं सरकार आल्यानंतर स्वदेशी जागरण मंच बंद पडला, उदार अर्थव्यवस्थेची टीका बंद पडली, परकीय भांडवल योजनेचा विरोध बंद झाला आणि परकीय भांडवल आणण्यासाठी हे लोक क्यू लावायला लागले. तोपर्यंत एनरॉनच्या नावाने जो दंगा प्रसार केला या लोकांनी. आदरांजली सभा डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्याकरता आयोजित केलेली आदरांजली सभा, या सभेचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मंगेकर यांनी आत्ताच आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणाबद्दल काचोपी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार कुमारजी खेतकर, रवींद्र तांबे, डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूटचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरयुक्त श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जाण्यानं देशाचंच नव्हे तर काँग्रेस पक्षाचंच नव्हे तर माझी व्यक्तिगत खूप धक्का बसलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मी त्यांच्या समवेत 6.5 वर्ष आधी जवळून दैनंदिन काम केलेलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री म्हणून जेव्हा 2004चं UPA सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून नोव्हेंबर 2010 मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अचानक मला यावं लागलं. त्या दिवसापर्यंत त्यांच्या समवेत पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री म्हणून अगदी दैनंदिन संपर्क होता. त्यापेक्षाही आधीचा कालखंड गेला तर पहिल्यांदा 1991 साली लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून गेलो आणि 1991च्या त्या कालखंडामध्ये भारताची आर्थिक परिस्थिती किती नाजूक झाली होती आपल्या सर्वांना माहिती आहे. राजीव गांधी यांची हत्या झाली होती. काँग्रेसमध्ये निर्णायकीचा प्रकार झाला होता. बहुमत झालं, आघाडी सरकार स्थापन झालं, पंतप्रधान कोण होणार याबद्दल उलट सुलट चर्चा, स्पर्धा, मतदान यावं वगैरे वगैरे बरंच काही झालं. त्या सर्वातून मग नरसिंहराव हे त्या जूनच्या महिन्यामध्ये 2091 पंतप्रधान झाला. देशामध्ये खूपच गंभीर आर्थिक संकट होतं. देश दिवाळखोरीच्या दारावर होता. ते 5 वर्ष जेव्हा अचानक मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा मनमोहन सिंग यांचं नाव अर्थमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की कधी देशाचं दिवाळं निघेल, कधी देशाचा डिफॉल्ट होईल याची काही खात्री देता येत नव्हती. सुरुवातीला डॉक्टर I.G. पटेल यांचं नाव सुचवलं गेलं.
ते त्यावेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे डायरेक्टर होते. त्यांनी अर्थमंत्री होण्याला नकार दिला आणि मग नंतर मग डॉक्टर मनमोहन सिंग पूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांचं नाव पुढे आलं. परिस्थिती इतकी गंभीर होती की एखाद्या परंपरागत राजकारणाला अर्थमंत्री करून चालणार नव्हतं. कोणतरी अर्थतज्ञ पाहिजे होता. ती संधी डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळाली आणि तो 91 ते 96चा कालखंड मी अतिशय जवळून पाहिलेला आहे. कारण मी त्याचा समावेश लोकसभा सदस्य होतो. आमचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ सहकारी मंत्री झाले. चिदंबरम असतील, मनमोहन सिंग, कमलनाथ वगैरे, अशोक गेहलोत, बरीचशी मंडळी त्या ठिकाणी मंत्री झाले. आणि आम्ही काही जण पहिल्या टर्मचे खासदार होतो. आम्ही बॅकबेंच मेंबर्स म्हणून तिथं काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून मानले. त्यावेळेला एका मागोमाग एक आर्थिक सुधारणाचा जो झपाटा लावला गेला, आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स ऑफ 91 असं म्हणतो. अनेक छोटे छोटे त्यामध्ये, पण आमूलाग्र देशाचे अर्थकारणाची दिशा बदलणारे निर्णय होते. त्यामध्ये काही धोरणात्मक घोषणा होत्या, काही सरकारी आदेश होते आणि काही संसदेमध्ये पास करण्याचे विधेयक होते. आणि जेव्हा संसदेमध्ये विधेयक मांडलं जायचं तेव्हा सरकारच्या बाजूनी त्या विधेयकाचं समर्थन करताना काही खासदारांना बोलायला लागायचं आणि अर्थात विरोधकांच्याकडून कडाडून हल्ला व्हायचा.